करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकारपुर पुण्यभूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू कामी आम्ही सोनपंत गुणजन तथा मामा से बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग तो संगती पुण्य श्लोकेचा पुण्यनगरेचा मोती खरा शोभतो ऐशा संत बरा शुभ करा दांडी करा वंदितो श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरनो रघुबर विमल जसु जोदायक फलचारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम ठाला प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे देवाचे लाडके लढीवाळ एक महान भगवत भक्त आणि हिंदवी साम्राज्याचे संस्थापक पुण्यवंत नीतिवंत छत्रपती शिवाजी राजे यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा सुंदर असा सेवेकरता निवडलेला अभंग या अभंगामध्ये श्री तुकोबराय जो भगवत भक्त आहे ज्या भगवंताची सेवा करतो त्या भगवंताचं स्वरूपाचं वर्णन करतायत हो त्याचं रूप कसे त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये करतायत हो भोळे भाविक हे जुनाट चांगली हे का नाही हो चार लक्षणाने यामध्ये जगद्गुरु तुकोबरायने देवाचं वर्णन केले देव कसा आहे भोळा आहे पुन्हा नंबर 1 देव भोळा आहे देव जुनाट आहे चांगला आहे असे 4 लक्षणांना जगद्गुरु तुकोबरायने या अभंगामध्ये वर्णन केले यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देव तर तसा आहेच पण भगवत भक्त जसा ठेवतो तसा देव राहतो हो हो भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे विठ्ठला विठ्ठला
जाऊन बी आले वाटतं. हे बहुतेक दृष्ट लागण्याचं काम दिसतंय. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या अभंगामध्ये देवाचं वर्णन 4 लक्षणांना केले. देव कसा आहे? भोळा आहे, भाविक आहे आणि जुनाट चांगला आहे. याच्याही पलीकडे भगवत भक्त जसा ठेवतो तसा राहतो. होय तैसे केले भक्ती भावे. नंतर जो भगवत भक्त देवाची भक्ती करतो त्या भगवंताला कसल्याही प्रकारची चिंता नाही. म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भ्यो गर्भवासा जन्म घेता. साधकाने प्रश्न केला मग महाराज तुम्ही आता करता काय? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय आता आम्ही काय करतो? हो, आपुली या इच्छा करू गदारोळ भोगो सर्व काळ सर्व सुखे. आता आम्ही आमच्या मर्जीने येतो, आमच्या मर्जीने जातो आणि येत आणि जात असताना हो या जगामध्ये येत आणि जात असताना या जगाला आनंद देऊन जातो. बर ठीक आहे महाराज, काही हरकत नाही, पण तुम्हाला आता पद काय? पद. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आता आम्ही देवाचे सांगाती झालो. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात किंबहुना देव सुद्धा आम्हाला विसरत नाही. नाही विसंबत येर येरा म्हणून चिंता नाही आम्हा दासा वासा जन्म घेता. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंग म्हणण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा यावर्षी भगवान श्री दत्तात्रेय प्रभू ज्ञान सरस्वती माता या 2 भगवंताचं मंदिर स्थापनेचं काम किंवा मंदिर भूमिपूजनेचं काम या निमित्ताने या कीर्तन महोत्सव तथा छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गुरुकुल या तिन्हीचा संगम मिळून हा कीर्तन महोत्सव तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आहे. विठ्ठल ज्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम आहे असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य ज्यांच्यामुळे या ठिकाणी संधी मिळाली असे उद्धवजी महाराज ठोंबरे यांच्यामुळे या ठिकाणी संधी मिळाली आणि नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. हो, सर्व तरुण मंडळी सुद्धा नियोजनबद्ध करते. कार्यक्रम हा नियोजनबद्ध आहे, बद्ध नियोजनातला नाही. बरं विठ्ठल विठ्ठल म्हणून कीर्तनामध्ये जो एकत्रीकरण लागतो ना महाराज, एकांतामध्ये जो एकांत शोधला जातो त्याला कीर्तन असं म्हणतात. आणि ते कीर्तनाला अनुसरून तसं भजन काढावं लागतं आणि त्या भजनाकरता महाराज मोठे मोठे गुणवान या ठिकाणी आहेत. हो, हरिभक्तपरायण गुरुवर्य गायनाचार्य आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण वैजनाथ नाना काशी नाना सुद्धा या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संतोष महाराज ठोंबरे माझे जिवलग मित्र संगीत विशारद हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज कोथिंबेरे सर्जवळ भाऊ, त्यानंतर प्रकाश महाराज सोपान काका सर्वजण आहेत. यानंतर दिग्विजय महाराज आमचे ज्यांच्याकडं गुरुचरित्राचं पारायण आहे आणि पुत्रवत प्रेम करणारे आमचे कृष्णाजी महाराज आदळ, बैराम महाराज उंबरेकर त्यांचा दुपारीच फोन झाला मला, म्हणजे तुमच्या कीर्तनाला यायचे बरं का. बैराम महाराज आहेत आमचे जवळचे, पंचाळ महाराज आहेत, सोमनाथ महाराज बडे आहेत, ते सुद्धा टाळून उभे आहेत. त्यानंतर वा आज तो भाऊ सुद्धा उभे आहेत बघा, भाऊ आहेत. त्यानंतर आमचे बारोकर दादा आहेत. हो, मला ज्यांनी आळंदीला नेऊन घातलं असे त्यांचीच कृपा आहे असे आमचे पांडुरंग तात्या ठोंबरे तात्या सुद्धा आहेत. आमचे शिष्य पार्थ सुद्धा आहे बरं. हां, त्यानंतर अलीकडं परत आपले अण्णा आहेत, बरेच गावातील मंडळी आहेत, भैया आहे आमच्या इकडं, मोरे भाऊ आहेत, विनेकरी इकडून आहेत का? बरं बरं बरं, चौकदार बाबा आहेत, महाराज आहेत. त्यानंतर माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे अण्णा. हो, आज तर लय प्रेम उतू गेलं बरं का, तुम्ही पाहिलंच असेल. हो, लय प्रेम उतू गेलं आणि म्हणून ते मी अण्णाकडे ढकललं, पण ते बी नको नको म्हणू लागले. असो, अण्णा सुद्धा आहेत इकडं. परमार्थ प्रेमी हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज ठाणे आहेत. त्यानंतर अखिल भारतीय
राज्य कमिटीचे वारकरी राज्य कमिटीचे सदस्य हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज फापाळ आहेत. त्याचप्रमाणे मृदंगावरती माझे मित्र शंकर महाराज फाटे आहेत. सुदामजीजा आहेत पेटीवरती. इकडे आमचे दुसरे स्तंभ विठ्ठलजीजा आहेत. नाही नाव घेतलं तर उद्याच्या काठी चौकातच आहे. हो जिजा सुद्धा आहेत. सर्वजण तुम्ही म्हणताना त्यांच्याच घ्यायला आम्ही जावा का? तुम्ही सुद्धा पुरुष वर्ग. आता सगळ्यांचे नाव घेत म्हटलं तर कीर्तनच इथं होईल. सर्व पुरुष वर्ग, त्यानंतर महिला मंडळी आणि तरुण मंडळ, सर्वांना एकदा धन्यवाद देतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी बरं का. बहुतांशी तरुण मंडळी या ठिकाणी आहे. माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी आहेत आणि माझ्यावरती मित्रता दाखवणारे बरेच मित्रप्रेमी या ठिकाणी आहेत महाराज. तुम्ही पाहिलंच असं ना आता किती प्रेम होतं गेलं तर त्याच्यामुळे मला काही सांगायची गरजच नाही. पण तरी सुद्धा तरुण मंडळ या ठिकाणी आहे म्हणून तरुण कीर्तनामध्ये वळायला पाहिजे महाराज. हो असं म्हणतात ना. हो तरुण कीर्तनाकडे वळायलाच पाहिजे. का वळायला पाहिजे? कारण बालपण शोभतं संस्कारानं. लहानपणी पोरांना संस्कारच दिले पाहिजे छोटे असते त्यावेळेस. म्हणून बालपण संस्काराने शोभतं आणि तारुण्य पण कीर्तनाने शोभतं आणि म्हातारपण हे मात्र भजनाने शोभतं महाराज. पण आता हल्ली भाग्यवंत नटे हरी कीर्तनातो, नटे हरी कीर्तनातो, नटे हरी कीर्तनातो. करुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनातो, नटे हरी कीर्तनातो, नटे हरी कीर्तनातो. संतांनी वर्णन केलंय तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. ऐका तरुण मंडळी या ठिकाणी आली पाहिजे महाराज. हल्ली झालंय कसं सर्व उलट झालंय महाराज. हो तरुण मंडळी आज पहा ना तुम्ही, कीर्तनकार तरुण, गायनाचार्य तरुण, वाजवणारे तरुण, म्हणून तरुण सुद्धा कीर्तनामध्ये आला पाहिजे. पण आता उलट झाले. हो कीर्तनकारामध्ये तरुण आहेत पण ऐकण्याला महाराज नेमकं फेट्यावरच पुढे असते बरं का. तुम्ही म्हणता आमच्यावरच आणू का असं होतं महाराज. मग तरुण मंडळी आली पाहिजे महाराज. हो गुरुजी म्हणायचे हा भारत देश कुणाच्या गुलामीत नकोय आता दादा. ही माझी भारत माता इंग्रजाच्या गुलामीत नकोय आता. म्हणून वयाच्या 23व्या वर्षी महाराज, वयाच्या 23व्या वर्षी हो या भारत देशाकरता वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंग महाराज तरुणच होता. तरुण होता महाराज. हो हत्ती माझा, घोडा माझा, किल्ला माझा, हो मावळे माझे, मंदिर माझं असं म्हणणारा वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांनी संस्थापक निर्माण केले असे छत्रपती शिवाजीराजे वयाचं 16व्या वर्षी महाराज. हो तुमच्या माझ्या हातामध्ये एक महान ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्या संतांनी दिला श्री संत ज्ञानोबराय वयाचं 16व्या वर्ष महाराज. हो हे सर्वच वयाच्या 16व्या वर्षी झालेले महाराज, तारुण्य अवस्थेमध्ये झालेले. म्हणून पण आजकाल उलट झाले. आता तुम्हाला पाठ येते 16व्या वर्ष. हो ते तुम्ही म्हणा विठ्ठल योग राहिलो बर का. ते आवाज चोरायलाच वाटलं ना मला. ते राहिले. हो पहा माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचला असे फोलेश्वर साऊंड सर्व्हिस त्यांनाही धन्यवाद देतो बरं का. असे दोन्हीही महेशराव असतील त्याचप्रमाणे आमचे मुन्ना असतील, दोघांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांनी मला आज ओटीत घेतलंय असे आमचे मित्र, ते महाराजांना म्हणले महाराज हे महाराज मलाच पाहिजे. त्यांना म्हणलं होतं लय जड होईल बरं का, जोडी वेळी पाठवून त्यांची जाताना त्यांना कळलं ना आता मनोजरावला कसं काय असतं ते. विठाला असे सर्व मित्र परिवारही सुद्धा माझ्यासोबत आलेला आहे, कीर्तनासाठी आलेले आहेत महाराज. हो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाचं वर्णन केलेले महाराज. भक्ती करताय ना. हो आता भक्तीचे प्रकार महाराज 3 आहेत. कसे प्रकार आहेत महाराज?
नंबर 1 चा भक्त की जो की भक्तीच करत नाही, नास्तिक आहे तो, त्याचा विचारही आपल्याला करायचा नाही, करायचाच नाही विचार. का करायचा नाही? तो करतच नाही, त्याचा विचार करून काय उपयोग आहे? अजिबात त्याचा विचार करायचा नाही. नंबर 2, जो भक्ती करतोय आणि मुक्त या अवस्थेलाही पोहोचलाय ना तो महाराज, त्याचाही विचार आपल्याला करायचा नाही. पण नंबर 3 चा वर्ग असा आहे जो सकाळी उठतोय, रोज नित्यनेमानं भक्ती करतोय, अशी भक्ती करतोय, सकाळी उठतो, हो लगेच महाराज स्नान झालं, हरिपाठ झाला, देवदर्शन झालं, ज्ञानेश्वरी झाली, गाथा, हो असं कित्येक करतोय. त्याला विचारलं, हो तुम्हाला देव भेटला का? उत्तर काय उत्तर आहे? नाही ना महाराज. देव भेटला का विचारलं तर उत्तर येणार आहे नाही. अजून ऐका महाराज, सकाळी 6 वाजता एक जण नावेमध्ये बसला, याचा आपण विचार केला पाहिजे. अनेक वर्षापासून कीर्तन ऐकतोय अनेक वर्षापासून, देव भेटला का याचा विचार आपण केला पाहिजे. कुठेतरी याचा विचार केला पाहिजे ना. इतक्या दिवसानं भक्ती करतोय ना, मग देव कसा मिळत नाही याचं चिंतन आपल्याला करायचंय. मग जगद्गुरु तुकोबराय हे याचं चिंतन करतायत महाराज. हो, देव का मिळत नाही? पहा तुम्ही, सकाळी 6 वाजता नावेत बसलाय, 12 वाजले तरीही नाव पुढे सरकत नाही. 5 तास झाले, पोटात भूक लागली, नाव पुढे का सरकत नाही? याचा विचार केला पाहिजे का नाही? याचा विचार केला पाहिजे ना. नाव का पुढे सरकत नाही? अजून सांगू का? अजून सांगतो महाराज. हो, जो की शाळेत जातोय, हो फर्स्ट क्लास पास आहे तो, त्याचा विचार आपण करायचाच नाही. शाळेत जाऊन तो पास आहे त्याचा विचार करायचा नाही. जो शाळेत जातोय, अभ्यासही करत नाही, फर्स्ट क्लास नापास आहे, त्याचाही विचार करायचा नाही. अभ्यासच करत नाही, त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे? पण नंबर 3 चा वर्ग असा आहे जो शाळेत जातो, वर्गपाठ करतो, ग्रहपाठ करतो, सरांनी दिलेलं पूर्ण काम करतो, त्याचप्रमाणे परीक्षेला बसल्याच्या नंतर पुरवण्या मागोमागो 3-3, 4-4 पुरवण्या घेऊ पेपर लिहितो. सर म्हणतात आणि वेळ संपलाय तरी सुद्धा म्हणतो पुरवणीच द्या, एवढा पेपर लिहितो तरी 1 मेला शाळेत गेला, रिझल्ट आणा की फर्स्ट क्लास नापास. याचा विचार करावा लागेल का नाही? नापास का होतो याचा विचार तर केला पाहिजे का नाही? नाही का? अजून सांगतो, तुम्ही हो म्हणून सांगतो. हो, अजून सांगतो. पहा, एखाद्याला रोग झालाय महाराज, हो नेलं, अंबाजोगाईला नेलं, माझगावला नेलं, बीडला नेलं, पुण्याला नेलं, मुंबईला नेलं, अरे अनेक दवाखान्यात पालते घातले महाराज, पालते, तरी त्याचा रोग नीट होत नाही. का होत नाही याचा विचार केला पाहिजे का नाही? आता तरी हो म्हणा ना. विठाला सकाळी 6 वाजता नावेत बसलाय, 12 वाजले, 5 तास झाले, नाव हातभर सुद्धा पुढे सरकत नाही. याचा विचार केला पाहिजे. पोटात भूक लागली, का सरकत नाही? बऱ्याच वेळ विचार केल्यास लक्षात आलं, झाडाला बांधलेली दोरी सोडीच नाही. विठाला तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही भक्ती करताय ना, अहो अनेक वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकताय ना तुम्ही कीर्तन, देव भेटला का? नाही ना भेटला महाराज. मग भक्ती करताय ना तुम्ही इतक्या दिवसानं? हो करतोय महाराज, भक्ती करतोय. मी इतक्या दिवसानं भक्ती केली तरी तुमचे चेहरे पडले का? पुढे गोवरी जैसे तरी पण तुमचे चेहरे असे सुकलेले का? असे जगद्गुरु तुकोबराय तुमामामध्ये गेले महाराज, असेच अभंग तयार झाले त्यांचे. हो, असेच त्यांचे अभंग तयार झाले. तुमचे चेहरे सुकलेले का म्हणले? वर्म चुकते महाराज, वर्म चुकते. तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय ना, तो देव मात्र चुकीचा आहे महाराज, तो देव चुकीचा आहे. तुम्ही ज्या भक्ताची
ज्या देवाची तुम्ही जी भक्ती करताय ना तो देव चुकीचा आहे महाराज. तुम्ही कोण्या दगडाला महाराज तुम्ही शेंदूर लावायला किती देव तयार करायला, शेंदूर लावायला किती देव तयार करायला. अशानं तो देव अपूर्ण आहे महाराज. तोच तुम्हाला मागणार आहे, ते तुम्हाला काय देणार आहे महाराज. कोण पूजती भूते खेते आपुल्या पोटाशी रडते. अरे तो काय तुम्हाला देणार आहे. तो काय पूर्णत्व आहे का. नाही ना मला. तुम्ही अपूर्ण देवाची भक्ती करताय, अपूर्ण देवाची भक्ती करताय. महाराज एक जण राग आला महाराज. तो म्हणला हो महाराज असं काय बोलता म्हणे. हो हो असं सांगू नका म्हणे आम्हाला. तुमचं काय आहे ते सांगा म्हणे. तुमचं महाराज काही जणांना राग येतो महाराज. हो तुमचं काय सांगा म्हणे. आमच्या देवाला नाव ठेवू नका. आमचा देव कसा आहे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुमचा कसा आहे म्हणे तुमचा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले महाराज आमचा देव कसा आहे सांगू का म्हणे. हो बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू. महिपत्र सिंधू वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. अरे आमच्या देवाचं वर्णन काय सांगावं म्हणे. आमच्या देवाचं वर्णन काय सांगावं तुम्हाला. समुद्राची शाही केली शाही, समुद्राची शाही. हो लिहिण्याकरता असते ती शाही समुद्राची बनवली महाराज. आणि या पृथ्वीचा कागद केला आणि मेरू पर्वताची लेखणी केली. लेखणी मेरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाही केली आणि पृथ्वीचा कागद केला आणि इंग्लिश स्कूलच्या मॅडम लिहायला बसवल्या. होईल का महाराज देवाचं पूर्ण वर्णन पूर्ण होईल का महाराज. नाही ना महाराज. अहो साक्षात ज्ञान सरस्वती माता त्या जरी लिहायला बसवलं ना महाराज तरी सुद्धा वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही. तिथं मी काय करू शकतो. विठाला मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अरे आमच्या देवाचं वर्णन काय सांगावं म्हणे. आमच्या देवाचं वर्णन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आमच्या देवाचं वर्णन ऐका अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
महाराज कीर्तन एका प्रमाणात महाराज असं असतं महाराज. मी नेहमी सांगत असतो ये भगवान भी क्या अजीब चीज है, ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. विठाला विठाला. काही नसतं ना महाराज, कीर्तनाला फक्त गायक आणि वादक सुंदर करते. कीर्तन कीर्तन रंगत महाराज. हो चला आपल्याला पुढे जायचंय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भोळे भाविक जुनाट चांगले. या चार लक्षात येच, चारच आपल्याला पाहिजे, पुढे जायचं बी नाही महाराज. या चारवरच बोलायचं आपल्याला. कसं आहे देव, देव भोळा आहे महाराज. हो भोळे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतोय देव भोळा. हो भोळा कस काय महाराज. आणि भोळा म्हणलं की लोकांना असं वाटतं बावळट आहे. हो बऱ्याच जणांना अशी शंका निर्माण होती, भोळा म्हणलं की जरा बावळट आहे इकडे असं वाटतं. जो बी देवाला बावळट म्हणतो ना, ऐका, जो देवाला जो बावळट म्हणतो ना, मे महिन्यामध्ये सूर्य कुठं असते, सूर्य परवा 12 वाजता दुपारी कुठं असते, हा वरे असते. हो मे महिन्यामध्ये जो देवाला बावळट म्हणतो ना, भर दुपारी 12 वाजता सूर्यावरती थुंकण्यासारखे महाराज. हो दुपारी थुंकायला तोंड कसं करावं लागेल, वरी करावं. थुंकल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं का सूर्याच्या पलीकडे जाईल, अहो तुमच्याच नाकावर पडेल. विठाला विठाला. कसं महाराज भगवंताला भोळा म्हणलं की लोकांना गैरसमजच होतो महाराज. हो कसा भोळ म्हणलं की बावळट आहे असं वाटतं. पण कसं आहे महाराज, देव देव चतुर, देव चतुर किंवा चतुरातो. देव कसा आहे महाराज, एका अभंगामध्ये तुम्ही म्हणता चतुरातो शिरोमणी, देव चतुर आहे म्हणता, इकडे तुम्ही भोळ म्हणताय. हो असं कसं काय होईल महाराज, चतुर बी म्हणताय एकदा तुम्ही आणि एकदा भोळ बी म्हणताय. पहा ही देवाची चतुर आहे महाराज. देवाच्या चतुरेच्या पुढे कोणी सुद्धा नाही. आता माणसाची चतुरता, मी चतुर आहे का, माझ्यापेक्षा पेटीवाले चतुर आहेत, यांच्यापेक्षा वादक चतुर आहेत, त्यांच्यापेक्षा हे चतुर आहेत. माणसाची चतुर आहे ती कशी एकापेक्षा एक, पण देवाच्या पुढे चतुराई नाही महाराज. देवाच्या पुढे आता माणसाची चतुराई बघा तुम्ही. माणसाची तुम्हाला 5 मिनिटाचं एक उदाहरण देतो महाराज. माणसाची चतुराई बघा, किती माणसं चतुर आहेत महाराज. हो हो आपल्या भारत देशाचे 10 कॅबिनेट मंत्री, मंत्री म्हणतोय बरं का, संत्री नाही, हा मंत्री. हो लक्षात राहू द्या. हो तुम्हाला एकच करा, तुम्ही फक्त टाळी काय वाजवूच नका, मना वाटलं तर मना, फक्त विठ्ठला विठ्ठला. फक्त एक काम करा, सर्व अंगाचे कान करून तरी ऐका, विठ्ठला विठ्ठला. म्हणजे लक्ष देऊन ऐका, मला तुम्हाला एवढंच म्हणायचं, तर तुम्हाला कीर्तन कळेल. नाही तर मग म्हणतात काय सांगितलं तर असं व्हायचं. आता याच्यात सांगतो एक दृष्टांत. एका गावाला कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक तिथं मोजून 5 टाळकरी होते महाराज. त्याच्यात एकच आजीबाई पुढे होती बसलेली. हो आजीबाई बसलेली होती. मी 2 तास वरडू कीर्तन सांगितलं. हो त्या बिचाऱ्यानं भरपूर आवाज दिला, एवढा मोठा आवाज दिला, आणि मी कीर्तन सांगत गेलो. 2 तास कीर्तन सांगितलं. आणि जवळ कीर्तन संपल्याच्या नंतर आजी जवळ आली, मला म्हणले दादापा कुठला आहे रे तू. म्हणलं दिंदूड. कुठला आहे म्हणलं दिंदूड. बाकीचे म्हणले महाराज मोठ्याने सांगा. म्हणलं दिंदूड.
नाव तू कीर्तन ऐकून नाही आलं. आता म्हणलं जमलं का, अरे 2 तास वरडवलं ना मी. बाकीचे म्हणले महाराज कान करावेत म्हणे, विठाला विठाला विठाला. तसा प्रकार होऊ देऊ नका बरं का. म्हणजे तुम्ही सगळे चांगले श्रोते आहेत, फक्त जागं राहा, मला एवढंच म्हणायचं. पहा 10 कॅबिनेट मंत्री, भारताचे 10 कॅबिनेट मंत्री अमेरिकेला निघाले. अमेरिकेला 10 कॅबिनेट मंत्री, मी चतुर या शब्दावर बोलवलो बरं. 10 कॅबिनेट मंत्री अमेरिकेला निघाले आणि निघाल्याच्या नंतर तिथल्या बी वाटलं हा लय दिवसानं महाराज आम्ही भारताचे कॅबिनेट मंत्री येणार आहेत म्हणजे 10. मग त्यांनी हे मस्त सोय, ह्यांनी बी मस्त महाराज विमानात बसले, गेले तिथं 3-4 दिवस त्यांना लागले महाराज तिथे गेले. आता पटपट सांगतो ना, हो 1 दिवसात गेले समजा. आता विमान गेले महाराज, तिथे गेल्याच्या नंतर विमानतळावर त्यांचं स्वागत, हारबीर बुक्का नसते वाटतं तिकडं, हो ग म्हणायला. आणि मग महाराज त्यांचं स्वागत झालं, त्यांना एका सुंदर अशा हॉटेलमध्ये नेलं. आणि नेल्याच्या नंतर महाराज मग त्यांनी हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाले. त्यांना भुका लागल्या होत्या, विमानात काय मिळत नव्हतं, चॉकलेटीच खाल्लेल्या, भाकरन भाजी कुठं मिळाली तिथे विमानामध्ये. आणि मग महाराज त्यांना कडकडून भुका लागलेल्या. पण त्यांनी काय केलं महाराज, अमेरिकेला वाटलं महाराज, त्यांच्या मंत्र्याला वाटलं की आता ह्यांना संध्याकाळी मस्त एक बेत करू म्हणजे जेवणाचा, पण आता ह्यांना भुका लागलेल्या आहेत, हे नाश्त्यासाठी काहीतरी करू. मग त्यांनी सुंदर असे कांदा पोहे बनवले, कांदा पोहे ह्यांच्यासाठी. हिंदी बी मस्तपैकी उगा फ्रेश झाली महाराज, भांग पिंग काय बी उगा ओके झाले सगळे मंत्री. आणि झाल्याच्या नंतर त्यांनी असा टेबल मांडला, जिकडून 5 खुर्च्या, जिकडून 5 खुर्च्या, आणि त्यांचे 10-5 मंत्री असे उभा राहिलेले महाराज. मग ते म्हणले ह्या भारताच्या मंत्र्याला म्हणले आपल्या इकडं काहीतरी नाविन्य दाखवायचे. म्हणले मग काय नाविन्य दाखवायचे, म्हणले ह्यांना म्हणले चांदीची प्लेट आणि सोन्याचा चमचा, हा ह्याच्यामध्ये त्यांना वाढायचे. म्हणले आजकाल काय महाराज आम्ही सप्त्याला फिरतो ना, हो आम्हाला येतात बघा त्या यूज अँड थ्रो, एकदाच घे तिकडच जाईन तिकडच फेकून दे, परत येऊ दे नको, असे प्लेट निघाले महाराज. आणि मग काय महाराज त्यांना ते चांदीची प्लेट, सोन्याचा चमचा, आणि आले महाराज मंत्र्यांना बोलले, पोहे वगैरे झाले, इकडून 5 बसले महाराज. पण त्याच्यात घोळा असा झाला महाराज, हो त्या रामभाऊ मारला ना बुका त्या भाऊला, ओय आणि बघ ना म्हणले सोन्याचा चमचा. ते म्हणला अरे का भारत नाही, हे अमेरिका आहे अमेरिका. अरे भारत आहे का म्हणले, मुरुम खाय कुठं रोडा खाय, हे जसलं जमत नाही म्हणले इथं अमेरिका. त्याला ते महाराज ते चमचा सतवायला लागला. ते म्हणजे नाही हे जा आमच्या जिल्ह्यात न्याला तर किती पब्लिक खुश होईल, सोन्याचा चमचा. पण हे न्यायचा कसा, आता इकडून 5 आहेत इकडून 5 आहेत, बाकीचे तिकडे 10-12 जण उभे राहिले आणि 30 जणांमधून चमचा कसा न्यायचा. त्यानं महाराज चतुर होता महाराज, ते चतुर त्यानं लगेच महाराज एवढा एक असा विनोद सांगितला महाराज, विनोद सांगितला की आपले मंत्री हसायचे महाराज. एक विनोद सांगितला की आपले मंत्री हसले, दुसरा सांगितला की दोन्ही मिळून हसले, तिसरा सांगितला की मग तो काय असे विनोद सांगायला महाराज इतके हसायले त्या टेबलाच्या खाली सगळे हसायला लागले महाराज. काय महाराज इतकं हसविले फसविले महाराज. लगेच हसविता चमचा खिशात घातला. हे करत असताना महाराज त्याला कोणीच पाहिलं नाही महाराज, अमेरिकेच्यानं कोणीच पाहिलं नाही. पण एक जणांना पाहिलं ना आपल्या इकडे, ते म्हणा ते मंत्री मी काय पत्राचं काय त्याला त्याच्या जिल्ह्यात न्यायचं, मला माझ्या जिल्ह्यात नको का. बरं हो महाराज त्यानं ते हसविले फसविले महाराज. त्यानं चमचा घातला खिशात. हे म्हणला आता एखादा गेल्यास काय नाव म्हणे, यांना वाटण की गेला असेल भांड्या भिंड्यामध्ये, पण 2-2 कसे जमतील. मग एकच न्यायचा ना आपल्यालाच न्यायचा. हे त्याच्यापेक्षा चतुर महाराज. हो ह्यानं काय केलं महाराज, ह्यानं सांगितलं ओ इकडे लक्ष द्या, इकडं हे पहा चमचा माझ्या हातामध्ये दिसतोय का, मी लय गरीब आहे बरं का उगदा म्हणायलोय. हो हे चमचा दिसतोय का म्हणे, चमचा इकडे बघा हे चमचा. हो म्हणे अहो दिसायला म्हणे चमचा. पुढे तर बोला आमच्या भारताचं माहितीये का तुम्हाला काय नवलंय, अहो कसे आहेत आमच्या भारतामध्ये, काय वादक आहेत, काय गातेत महाराज, अहो अनेक कलेनं आमचा भारत देश भरलेला आहे. म्हणजे पुढे सांगा, सांगतो ना म्हणे हे पहा म्हणे हे चमचा दिसतोय का. हो म्हणे एक कला दाखवू का म्हणे तुम्हाला कला. ते म्हणे काय, हा चमचा मी माझ्या खिशात टाकतो आणि पुढच्या मंत्र्याच्या खिशात काढतो. महाराज घोळलो ना तसं त्यांनी त्याच्या खिशात हात घातला की निघाला ना महाराज चमचा. विठाला चतुर्देव बोलायचं. एक जणांना हसवले फसवले, पण एकानं त्याच्याही पुढचा महाराज तोही पुन्हा चतुरच महाराज. ते नाही चमचा तसा म्हणणार. इथं माणसाची चतुरता नाही महाराज. माणूस चतुर आहे का त्याच्यापेक्षा तोय, पण देवाच्या पुढं नाही महाराज, देवाच्या पुढं नाही. विठ्ठल ऐका महाराज,
पण देवाच्या पुढे चातुर्य नाही, तरी महाराज मग भोळ का म्हणतात? प्रश्न आहे महाराज, प्रश्न. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, प्रश्न. जगद्गुरु तुकोबाला साधकांनी प्रश्न केलाय, मग जर तुम्ही भोळ म्हणता तर इकडे चतुरही म्हणता, मग देव एवढा चतुर आहे. महाराज बघा ना किती चतुर आहे का? बोटाचं कांड सारखं आहे का? सगळं महाराज वेगळं. सगळे जे सारखे बनवले असते तर महाराज किती अवघड झालं असतं महाराज. पाट्या लावा लागल्या असत्या. MH23 कशी आपली भीड, तसं MH12 MH13 असं केलं असतं महाराज. हो, इथं सुशेर महाराज कीर्तन नाही, MH23 यांचं कीर्तन विठाला. हो, ही चतुराई महाराज देवाची महाराज. मग एवढं असताना ही भोळ का म्हणतात? भोळ याच्या करता म्हणतायत. हो, याच्या करता भोळ म्हणतायत. हो, फटी रे धोती तुटी रे पगडिया चालत पाव घिसे. हो, याच्यासाठी भोळ म्हणतात की थोडंसं घेतो आणि वाटेल ते देतो महाराज. जेवढं वाटेल तेवढं देतो, थोडंसंच घेतो. पहा सुदाम चरित्र पहा महाराज तुम्ही. हो, अनेक 4-5 जणांच्या घरचे पोहे नेलते महाराज सुदाम देवानी. हो, कुणाचे दगडी पोहे असतील, कुणाचे कागदी पोहे असतील, कुणाचे लांब असतील, कुणाचे जाड असतील, पण एकच मुठभर पोहे घेतले. परिणाम, एका मुठीचा परिणाम काय झाला महाराज? हो, एक मूठ पोहे घेतले, पण त्याचा परिणाम गाव सोन्याचा दिला गा. याच्यासाठी भोळ म्हणतात महाराज. एकच मुठ पोहे घेतले, पण गाव सोनियाचा दिला गा. याच्यासाठी महाराज भोळ म्हणतात. असं भगवान परमात्म्याचे महाराज. कशासाठी भोळ म्हणतात? अरे थोडस घेतो आणि वाटेल ते देतो महाराज, वाटेल ते देतो, कितीही देतो. बघा किती देव उदार आहे. थोड्यासाठी देतो फार, म्हणजे थोडस घेतो आणि भरपूर देतो, एवढा देव उदाहरण. याच्या करता भोळ म्हणतात महाराज. दुसरं लक्षण सांगितलंय भाविक. पहिलं लक्षण भोळा आहे.
भोळा म्हणजे कसा आहे, थोडस घेतो आणि वाटेल तेवढं देतो. दुसरं लक्षण सांगितलंय भाविक. मग भाविक कसा आहे महाराज, 8:30चं कीर्तन आहे. हो 8:30चं कीर्तन आहे, 8लाच येतो. मंडपात येतो 8 वाजता. आल्याबरोबर महाराज हो सतरंजा आतरतो, हो गादी टाकतो, हो त्यानंतर पकवाज लावला का बघतो, टाळकरी आलेत का बघतो, काय कमी जास्त बघतो. त्यानंतर महाराज आलेत का बघतो, महाराजांनी कोणती चाल म्हणली, कोणता अभंग घेतलाय, समोरच बसणार. महाराज आता काय सांगतात इतकं लक्ष देऊन ऐकणार, इतकं लक्ष देऊन ऐकणार. महाराज हसायचं सांगतात का, हसणार. रडायचं सांगतात का, रडणार. अरे प्रसंग बदलला की चेहरा बदलत होता. एवढा भाविक, एवढा भाविक. आणि कीर्तन संपल्यानंतर महाराज शेवटची चाल झाली, उद्याची रूपरेषा ऐकणार. आणि ऐकल्यानंतर लगेच महाराज उठणार, पहिल्या मंडपाच्या बाहेर जाणार. चांगली चप्पल कोणाची बघणार, नसल सापडी नाही चांगली तर पहिलं महाराजांची चप्पल कुठं सोडी बघणार, महाराजांची चप्पल घालणार आणि निघून जाणार. भाविक, त्याला भाविक म्हणता येईल का? असले भाविक नाही महाराज. मग अहो किती भाविक महाराज, देव भाविक आहे. असे भाविक नाही, देव भाविक आहे महाराज. कसा देव भाविक आहे पहा, भागवत कथेमधला प्रसंग आहे. ज्यावेळेस महाराज अक्रूरजी निघाले, अक्रूरजी निघाले भगवंताला आणण्याकरता गोकुळामध्ये निघाले. अक्रूरजी निघाले आणि निघाल्याच्या नंतर रथ सजवला महाराज. घोडे झुंपले, हो सर्व रथ सजवल्या गेला. आणि रथ सजून महाराज हो त्या आनंद बाबाच्या वाड्यासमोर आणून उभा केला. महाराज सर्व गुरुंनी विचारू लागल्या, अरे नवीन रथ आहे, नवीन सारथी आहे, काय मिळेल, काय मिळेल, असं सर्वजण विचारू लागल्या महाराज यशोदे मायला. प्रत्येक गवळण आली नंद बाबाच्या वाड्यासमोर आली आणि विचारू लागली. महाराज यशोदेला विचारते, यशोदे अरे काय वेळ, हा नवीन सारथी आहे, नवीन रथ आहे, कशा करता आलाय हा रथ, काय कारण आहे याचं? प्रत्येक गवळण विचारू लागली, कशा करता आलाय, रथ कशा करता आलाय महाराज. प्रत्येक जण विचारू लागले. महाराज यशोदेला विचारू लागले, रथ कशा करता आलाय. आणि महाराज रथ कशा करता आलाय हे यशोदा माई गवळणीला सांगू लागले. Oh
मारू लागले, आज जाणार आहे ना, अरे माझा लाडला जाणार आहे, भगवंत आज निघून जाणार आहे, तो निघून जाणार आहे ना आज. म्हणून सर्वजण गवळणी एका ठिकाणी जमल्यात, सर्व भाविक झाल्यात महाराज. सर्व गवळणी भाविक होऊन सर्वजण रडू लागले महाराज. एवढं रडू लागले ना महाराज, त्या गोकुळामध्ये फक्त शोकाकुळ वातावरण होतं. प्रत्येक गवळण रडू लागली महाराज. देव जातोय म्हणून रडतायत. देव महाराज निघालेत महाराज. घराच्या बाहेर देव आले. बाहेर सर्वजण गवळणी उभे आहेत. देव बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर देव रथामध्ये बसतायत आणि अक्रूरजीला बोलतायत. देव अक्रूरजीला बोलतायत, चला अक्रूरजी चला म्हणतायत. श्रीकृष्ण भगवान परमात्मा अक्रूरजीला म्हणतात, अक्रूरजी चला आपला रथ गावाच्या बाहेर काढा. आपण जर इथं थांबलोत ना अवघड होईल महाराज, चला. आणि म्हणून देव बोले अक्रूरासी वेगी हाका रथासी. तो महाराज बाहेर आले. आल्याच्या नंतर महाराज बाहेर आल्याच्या नंतर अरे गवळणी रडू लागल्या. याच नवल नाही महाराज, रडू लागल्या गवळणी, भावुक झाल्या, रडू लागल्या. पण याच्यात नवल नाही महाराज. ज्यावेळेस गावाच्या बाहेर रथ आला ना, रथ गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर महाराज भगवंताने अक्रूरजीला सांगितलं, अक्रूरजी रथ उभा करा म्हणे. कशा करता उभा करा? ज्यावेळेस रथ उभा केला ना, उभा केल्याच्या नंतर भगवंताने खाली उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर रथाच्या चाकाला टेकन देऊन बसले आणि भगवंत रडू लागले महाराज. याला म्हणतात भाऊक. देव भाविक आहे महाराज. भाऊक आहे देव. किती भाविक आहे महाराज. रडू लागले देव आणि रडता रडता महाराज सांगू लागले अक्रूरजीला. अक्रूरजी बोलतायत, हे देवा कशासाठी रडताय? अरे तुम्ही कोण आहेत? या विश्वाचे करते आहेत तुम्ही आणि तुम्ही रडताय महाराज. कशा करता रडताय? त्यावेळेस सांगू लागले अक्रूरजी, अहो कशा करता रडतोय? ऐका ना, कशा करता रडतोय? एवढं प्रेम केलंय ना महाराज त्या गोपींनी माझ्यावरती. एवढं प्रेम केलंय, एवढ्या रडू लागल्यात ना. आता तुम्ही परत जा आणि जाऊन सांगा त्या गवळणींना, अरे मी येणार आहे. कदाचित मी जर नाही आलो हे जर त्यांना जर कळालं ना, ते आपला प्राण सोडून देतील. तुम्ही जाऊन सांगा, 2-3 दिवसांनी भगवान परमात्मा येणार आहे. जाऊन सांगा, अरे मी येणार आहे, या आशेवरती तरी त्या जिवंत राहतील. तुम्ही जाऊन सांगा. अक्रूरजी महाराज भिवू लागले. अक्रूरजी म्हणू लागले, मी परत येताना देवा तुम्ही सोबत होतात म्हणून तरी मी आलोय. आता जर मी एकटा गेलो ना, मला गवळणी शाप देतील, मी जाणार नाही. पण मला भगवंत सांगू लागले, नाही अक्रूरजी तुम्हाला जावं लागल. गवळणींना सांगावं लागल. गवळणींना सांगा भगवंत 3-4 दिवसांनी येणार आहे म्हणून सांगा. जा तुम्ही. आणि मग महाराज अक्रूरजी गोकुळामध्ये येत आहेत आणि येऊन महाराज पाहतायत तर काय, प्रत्येक गवळण रडू लागली महाराज. अक्रूरजीचे पाय भिजू लागले. एवढ्या गवळणी रडल्या की अक्रूरजी चालत असताना गवळणीच्या रडण्याने अक्रूरजीचे पाय भिजू लागले महाराज. प्रत्येक दारासमोर गवळण उभा होती. गवळणचा दात घासालेले असेल ना, त्या वाटेकडे बघत होती. आज माझा देव येईल, आता माझा देव येईल. पुढे गेले. एक गवळण पाणी आणू लागली. तसंच पाण्याचा हंडा ठुला रस्त्याकडे पाहू लागली. प्रत्येक गवळणीकडे जाऊ लागले. आणि जाता जाता अक्रूरजीला वाटलं, आता मी कोण्या गवळणीला जाऊन सांगू? कोणाला सांगू? मी कोण्या गवळणीला सांगू की तुमचा देव येणार आहे? कोण्या गवळणीला सांगू? आणि पुढे गेल्याच्या नंतर एक पात्र त्यांनी असं पाहिलं, पांढऱ्या भिंतीवरती एक गवळण पाठमोरी उभा होती.
ती गवळण मात्र त्या भगवंताचं चित्र काढू लागली. हुबेहूब चित्र काढलं होतं महाराज. त्या गवळणीचं नाव होतं चित्रगंधा. त्या चित्रगंधेनं त्या भगवंताचं चित्र काढलं होतं. चित्र असं काढलं होतं महाराज, हुबेहूब भगवान परमात्मा तसाच टोप काढा, तीच दिव्य मुद्रा, तेच मोराचा पीस, तीच बासरी, अरे खांद्यावरती कांबडी, हातामध्ये काठी, सर्वच सर्व असं हुबेहूब काढलं महाराज. अक्रूजी म्हणू लागले, अरे मी आत्ताच देवाला घेऊन गेलो होतो ना, देव परत कस काय आला, असा अक्रूजी सुद्धा विचार करू लागले. एवढं सुंदर चित्र काढलं होतं ना त्या चित्रगंधाने, एवढं सुंदर चित्र काढलं होतं. आणि अक्रूजी तिला बोलू लागले, हे बघ काय नाव आहे तुझं? माझं नाव चित्रगंधा आहे. चित्रगंधा काय चित्र काढलेस तू, वा खरंच मला असं वाटतं मी तर याला आत्ताच घेऊन गेलतो ना, हा परत आलाच कसा काय? तो चित्र काढले, काय तो मोराचा पिसारा काढलाय जशाचा तसा, काय खांद्यावरती कांबडी काढली, हो काय मोराचा पिसारा काढलाय, काय बासरी काढली, अरे जशाचा तसं काढलंस रे. हो पण एक चूक माझी तुझ्याकडून झाली बरं. एवढं म्हणल्याच्या नंतर गवळीने मला डोळे लाल केले. अरे माझ्याकडून चूक झाली, काय चूक झाली, काय चुकलंय, काय या चित्रामध्ये चुकलंय? मोराचा पीस चुकलाय, बंसी चुकली, काठी चुकली, अरे काय चुकलंय? शालू चुकलाय, अरे काय चुकलंय? काय अक्रूला सांग काय चुकलंय? मग मात्र अक्रूजी बोलू लागली, क्षमा असावी, चूक नाही पण विसरभूल तरी झाली असावी, मला तू शाप देशील. त्यानंतर गवळण म्हणू लागली, मी तुला शाप देणार नाही, फक्त काय चुकलं एवढं सांग. मग मात्र अक्रूजी बोलू लागले, या चित्राला तू पाय काढले नाहीस. पाय कशा करता पाय काढले नाहीस? तू विसरलीस, तू या चित्राला तू पायच काढले नाहीस. हो गवळणीनं उत्तर दिलेलं फार गोड आहे बरं, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. गवळण म्हणू लागले, मी विसरले नाही, मी मुद्दामून ते पाय काढले नाही. कशा करता काढले नाही पाय? अरे पुन्हा अजून तुझ्यासारखा अक्रूर येईल, पुन्हा अजून तुझ्यासारखा अक्रूर येईल आणि माझ्या चित्राला चल म्हणून घेऊन जाईल, पण ते चित्र चाललं नाही पाहिजे याच्या करता मी पाय तू काढले नाही. विठाला विठाला एवढे महाराज भाविक आहेत महाराज, भोळे भाविक देव एवढे भाविक आहेत महाराज, किंबहुना गवळण एवढ्या भगवंतासाठी भाविक आहेत. कितीतरी दृष्टांत देता येतील महाराज, हो कितीतरी दृष्टांत देता येतील. आपला वेळही संपत जात आहे आणि आपला अभंगही पुढं बराच येत आहे महाराज. हो कितीतरी दृष्टांत देता येईल. भगवंतानं चोखोबराच्या घरी त्यांच्या पत्नीचं बाळापण केलं, भाविक हे सुद्धा दृष्टांत महाराज दिसतो. किंबहुना नाथ महाराजांच्या घरी, हो नाथ महाराजांच्या घरी सुद्धा महाराज हो काम केलं महाराज कितीतरी वर्ष. हो श्रीखंड्या चंदन उगाळून गेले, हो वस्त्र गंगा तेरे धूत असे, वस्त्र नाथ महाराजांचे वस्त्र धूत होते महाराज, चंदन उगाळून द्यायचे. भाविक हा सुद्धा दृष्टांत असतो महाराज. मला पुढे चालायचंय, वेळ कमी आहे, मला पुढे चालायचंय. आपलं पुढे जुनाट, अरे अनेक काळापासून आहे देव, कितीतरी वर्ष झालं, आताचा नाही नवीन झाला नाही देव, जुना देव आहे आमचा, अनेक काळापासून देव आहे आमचा. बऱ्याच दिवसांनी म्हणून योगे 28 विठेवरी उभा, कितीतरी दिवसांनी विठेवरी उभा आहे, जुना देव आहे आमचा. हो भोळे भाविक जुना देव कसा आहे? चांगला आहे महाराज. देव चांगला आहे, सुंदर आहे, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये. किंवा सावळा देखियाला आनंदाचा, हे आनंदाचा. कितीतरी सुंदर आहे महाराज, भगवान परमात्मा सुंदर आहे. Oh
कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा एवढा सुंदर देव आहे किंबहुना चांगला देव आहे महाराज सुंदर आहे चांगला आहे हो एवढा सुंदर देव पण हल्ली झालंय कसं महाराज लोक कशाला बी सुंदर म्हणाले महाराज हो काय सुंदर कशाला म्हणाले काय त्याला इलाज आहे का महाराज हो देव सुंदर फक्त देवच सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हो देव फक्त सुंदर आहे महाराज बाकी काय नाही बाकी आज सुंदर तर उद्या नाही आणि आपल्याला त्याला सुंदर म्हणायचं जो अनेक काळाने सुंदर राहणार आहे किंवा सुंदर आहे राहणार आहे आणि होत आहे त्याच्यामुळे त्याला सुंदर म्हणायचंय पण आता कसं झालंय महाराज कशाला बी सुंदर म्हणाले पाहू तुम्हाला एक दृष्टांत सांगतो महाराज हो सुंदर लोक कशाला बी सुंदर म्हणाले त्याच्यावरती दृष्टांत सांगतो महाराज तुम्हाला हो पहा आम्ही एकदा कार्यक्रमाला जाऊ लागलो महाराज आणि आम्ही आमच्या मित्रांना आम्ही सोबत होतो महाराज उद्या माझं ना माहिती आम्ही सोबत लांब गेलो तिकडं परभणी जिल्ह्याकडे आणि गेल्याच्या नंतर तिकडे ते जिरो फाटाय बघा आणि एक मित्र आमचं परभणीनंच आम्ही घेतलेला होता चला म्हणलं तिकडे आपलं बागत आहे ती खुबी लक्षात घ्यावं लागते आणि गेलोत महाराज परभणीचा आमचा मित्र घेतला आणि गाडीमध्ये टाकला गेलोत आम्ही पुढं जिरो फाट्याला गेल्याच्या नंतर आमचा ते मित्र म्हणला महाराज इथं काय वडे सुंदर आहे आम्ही म्हणलं नसतंय रे सुंदर आहे नसतंय ते मला नाही ना महाराज तुम्ही फक्त खाच हे सुंदर वडे ते हॉटेलमध्ये मी म्हणणार नाही रे सुंदर नसतंय काही उगं म्हणायला अहो तुम्ही खाच चला मी आम्हाला मला उपवास आहे त्यांना विचार ते म्हणजे मला तूच खाय मला पैसे मिळते तू खाय चल सुंदर सुंदर मायाला तुझ्या इकडेच वडील तूच खाय चल म्हणलं गेलोत महाराज महाराज जाणार आपली आयटीत जाते महाराज ते वेटरवर तर बघा तुम्ही काय गरम काय गरम मला पाहिजे इस्तू आणू का विठाला तसं मला ते जाणारा आयटी मध्ये गेला ते अरे गरम वडे आण चल त्यानं महाराज आणली एक प्लेट आम्ही आपलं बसलो दोघे जण ते घेऊन आलं वडे महाराज काय म्हणून त्यानं महाराज एक तरी अरे म्हणजे एक बिना तूच खाय सगळे मग ते महाराज त्यानं वडा घेतला असेल एक खाल्ला की मध्ये केस निघाला तुला तुम्ही खाली या खांद्यामध्ये असेल म्हणजे दुसरा घेतला घास खाल्ला घास करू लागला काय सुंदर वडे महाराज तुम्ही खाऊ नये बघा एक घास खा खरंच लय सुंदर आहे महाराज अरे म्हणलं नसतंय रे सुंदर तूच खाय नाही ना मग एक तरी का न ग बाबा खाय तू दुसरा घास खाल्ला की केस तुला बाजूला दोन तर झाले अगं दुसरी प्लेट आण रे दुसरी प्लेट दे त्याला दुसऱ्या प्लेट मधला तिसरा वडा उचलला ना खाल्ला एक घास की काय वडे तुम्ही खाऊन बघा तुम्ही खाऊ अरे म्हणलं नाही का तूच खाय रे लगेच मला केस अरे म्हणलं काय त्या मॅनेजरला म्हणलं अरे का नावे दादाचे दुकान आहे का हॉटेल आहे अरे प्रत्येक वाड्यामध्ये केसच निघाला ना ते मला महाराज मागं जाऊन बघा बरं एकदा गेलो महाराज मागं बघितलं तो काय महाराज असा मोठा माणूस एवढा मोठा माणूस बसलेला कढई टप्पू कढई महाराज त्याच्या समोर तेल मध्ये आणि बनेल किती दिवसांनी धुतली होती त्याची त्यालाच माहिती सगळी काळी झाली होती बनेल त्याची मिशा घामाघूम चेहऱ्यावर सगळा घाम आलेला त्याला इथून हातच नव्हता महाराज हो आणि मग मात्र त्याची मी करणी बघितली नव्हती तर असा वडा घ्यायचा महाराज असं गोल करायचा तर ते वडा असं चट्टा करावं लागते ना दुसरा हातच नाही तर असा घ्यायचा ना असा करायचा असा घ्यायचा महाराज मग मात्र महाराज दाखविलं त्याला बघ मला बघ सुंदर वडे बघ जी महाराज हॉटेलमधून पळाला बाहेर महाराज सकाळचे पोहे निगुस्त उलटू लागला महाराज नुसतं महाराज उलटूच लागला इतका उलटाला सकाळचे पोहे पडले तरी उलटूच लागला महाराज कशामुळे झाले सुंदर म्हणून खाऊ लागला महाराज अरे म्हणत होतो सुंदर नाही रे सुंदर बाकी काय नसते महाराज नास्तिक गोष्टीला सुंदर माहिती तुम्ही चला सुंदर फक्त एकच आहे महाराज भगवान परमात्मा सुंदर याच्या पलीकडे काही नाही महाराज सुंदर तेवढा चांगला तेवढाच महाराज हो पहा काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन केलं जातं महाराज भगवान परमात्म्याचं सुंदरतेचं हो यशोदेच्या घरी बाळ जन्माला आलं छोटस बाळ आणि आल्याच्या नंतर महाराज गवळणी महाराज झुंडा जाऊ लागल्या जसं आता महाराज कितीतरी दिवस लॉकडाऊन असताना तिथे हळदी कुंकू चालूच होतं महाराज हो काय
आमच्या तर जेवायचा थाराच नव्हता महाराज विठाला. काय घरी गेलं तर कोणीच नाही महाराज. कुठे गेले गेले फाट्या कुठे गेले गेले इकडे कवर अशा झुंडाचे झुंडाच महाराज ते बचत गट घेतल्यावर निघाले महाराज. कशाला सुंदर भगवान परमात्मा जन्माला आलेत म्हणून बघायला जायचे महाराज. सुंदर आहेत आणि महाराज सुंदर आहेत म्हणून महाराज सगळ्या गवळणी महाराज निघून लागल्या महाराज. रोज गवळणी जायच्या महाराज गल्लीमधून रोजची रोज महाराज नटून थटून जावं लागल्या. नव्या नव्या साड्या ह्या गजरे ह्या नटण्या ह्या काय काय महाराज. आता त्यांना माहिती ते म्हणतात तू झालं नाही काय झालंय माझं रे एक सांगायला तुम्हाला सगळ्यात कुठं सांगू सजून जावं लागल्या महाराज. रोज रोज नवीन नवीन साड्या घालून जायच्या महाराज. आणि जायच्या महाराज 18 वर्षाच्या मुली हो अशा बोलून जायच्या 25 वर्षाच्या 23 वर्षाच्या 22 वर्षाच्या. आणि हे महाराज एके दिवशी तिसऱ्या मजल्यावर नाही काय 95 वर्षाच्या म्हातारीने बघितलं. त्या पोरी म्हणे रोजच जातात नटून थकून जात्यात कुठं म्हणे बघतेच म्हणजे. एके दिवशी महाराज ते पोरी निघाल्या काठी टिकीत म्हातारी आली खाली हो आली लगेच आली. हे थांबा म्हणे. पोरी म्हणे म्हातारी होय वाजला मध्ये येलीस म्हणे. म्हणजे मला सांगा ते कुठं जायला. मग मात्र सांगू लागल्या त्या तुला माहित नाही काय माहित नाही मला. अरे त्या गवळे आपलं नंदबाबाच्या घरी सुंदर असा भगवान परमात्मा जन्माला आलाय आणि आम्ही त्यालाच बघायला जाऊ. सुंदर आहे चांगला आहे कितीतरी पब्लिक जायली महाराज बघायला. तुला माहित नाही म्हातारी हो म्हातारीला बी महाराज राहवलंच नाही महाराज. म्हातारीचं नाव आधीच तो शालू होतं महाराज. शालू 95 वर्षाची म्हातारी पण नाव शालू तिचं. आता सांगतो ह्याच्या एकदा ते बँकेत गेलो त्या दिवशी हे होते बघा त्यांचेच पैसे काढायचे होते. ते म्हणजे चला महाराज गेलो बँकेत. अहो तिथं शिलिपा भरपूर बेजार जाऊ मी. इतक्या शिलिपा आपल्याला ना देत चला जा कुणाचं तरी म्हणजे शिलिपा भरून त्यांच्याकडे देत होतो मी नव्हतो घेत. पण एक लिहून द्या म्हणायचं द्यायचो आपलं लिहून. पण ते इतक्या म्हाताऱ्या महाराज त्यांना म्हणलं ही शिलिप भरली करायच्या सही म्हणजे लावा शाही. आता म्हणलं बरं का आता शाही लावायची ना अंगठा हाणायचं होईल. त्याला म्हणलो काय एवढी गडबड काय आजी काय सांगू महाराज लई टेन्शन आहे. आणि सही म्हणलं की शाही म्हणते इंग्लिश शब्द हाती म्हातारी टेन्शन आहे म्हणते. आता काय लोक या म्हणलं अहो एवढं काय टेन्शन आहे तुम्हाला लय प्रॉब्लेम आहे या. अरे सही म्हणलं की शाही म्हणते आणि इकडे प्रॉब्लेम कुठं टेन्शन असं विठाला. असं महाराज झालं आणि तो म्हातारी महाराज हो मानू नाव तिचं महाराज. आणि ती मग काय तिला महाराज राहवलं नाही. ती लगेच काठी टिकीट परत महाराज घराकडे गेली. आणि घरी गेल्याच्या नंतर महाराज तिच्या बापाने तिच्या लग्नामध्ये स्टेज एवढी पीठ दिली महाराज. स्टेज एवढी पीठ तिच्यामध्ये शिडी बिडी मस्त होती उतरली मध्ये. ह्या उगं 2.5 लाखाचा शालू त्याला सोन्याच्या उगा अशा त्या काय म्हणते ते पाट्या बिट्या सगळं मोराचे पंख बिंक. मला काय पैसे द्यायचे का उगं म्हणायला 2.5 लाखाचा शालू म्हणून असं देवाचं काय सांगावं. आणि मग मला तिला ते शालू घातला. घोटाळा असा झाला ती शालू होती आपलं शालू घातला महाराज. पण तेव्हा घोटाळा असा झाला की मालून नॅशला उलटा शालू महाराज. सगळे मोराचे पिसायला सगळे उलटेच होऊन बसले महाराज. गडबडीत झाले ना महाराज. आणि मग मेकअप करायला बघितले म्हणजे या पोरी नटून नटून गेलात म्हणली मी 95 आठली म्हणून काय झाली मी पण नटणार म्हणे. मग महाराज नटू लागले महाराज. पण नटता असं झालं महाराज. नटताना काय झालं काजळ फटाला लावू लागली महाराज. फटाला काजळ लावलं फटाला आणि लाली डोळ्यात लावली महाराज. डोळ्यात लावली. एका मी मंच नाही सांभाळलो महाराज. प्रमाण आहे महाराज याच्यावर हो प्रमाण आहे पहा. तुझ्या मुरलीच्या पायी रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन काजल नैनों में लाली लगाते चली दीवानी बनी। श्याम पिया
ख्यालों में रहती हूँ, सारी दुनिया शाम शाम कहती हूँ, मैं तो दीवानी बनी हूँ, शाम की आती बनी है, मैं तो दीवानी बनी हूँ, शाम की बनी है, मैं तो दीवानी बनी हूँ, शाम की आती बनी है, मैं तो दीवानी बनी हूँ, आंखों में काली होठों पे काजल, आंखों में काली होठों पे काजल, आंखों में काली लगाने चले मुझको दीवानी बनी है, आती बनी है तो दीवानी बनी हाँ, हे अपेक्षित होतं बघ पहा, मैं तो दीवानी बनी, होठों पे काजल नैनों में लाली लगाते चली दीवानी बनी, मैं दीवानी बनी, असं प्रमाणे महाराज मी काय बाता बोलत आणू लागलो, महाराजांनी दिलं ना महाराज प्रमाणे. तसं महाराज तिनं सगळं उलटच केलं महाराज. आणि केल्याच्या नंतर महाराज निघाले बाहेर. 55 वर्षाची म्हातारी आपण बाहेर निघाले महाराज. 105 चालून पडून ते समजलं तुम्हाला. मालक आले पडून, ए म्हणे म्हातारी कुठं सगळं उलटा नेटलं का, अरे शालू उलटा झालाय तुझा मालू असं सांगू लागलं मला. ते म्हणजे डांगऱ्या हो बाजूला, कीर्तनाला जायले जाऊ नको, दिदीला जायले जाऊ नको, सप्त्याला जाऊ नको, हो म्हणजे बाजूला. आता नाही म्हणजे तुझं ऐकणार, तिकडे जाणारच म्हणजे मी. आता जाणार म्हणजे जाणार आणि त्या भगवंताला पाहणार. सुंदर आहे म्हणून मी पाहणार महाराज. म्हणून देव सुंदर आहे आणि म्हणूनच पाहण्याकरता महाराज अनेक जण जाऊ लागले महाराज. सांगतात महाराज, भोळे भाविक जुनाट चांगले. आपण चार पाहिजे महाराज. भोळे भाविक जुनाट आणि चांगले. भगवान परमात्मा चांगला आहे महाराज. आणि पुन्हा होय तैसे केले भक्ती भावे. जसं भगवंताने केलं तसा राहतो महाराज, तसा राहतो. पण हे करत असताना महाराज हो, मग जर तुम्ही भगवंताची सेवा करता, भगवंताचं रूप जर सांगता, पण याच्यानंतर तुम्हाला त्याची काही भीती वाटते का नाही, काही त्याची चिंता बिंता आहे का नाही, हेच अभंग चिंता नाही गर्भवास जन्म घेता
महादासा. म्हणून आमच्या अंतकरणामध्ये भीती राहिली नाही, आम्हाला चिंताच नाही. हो, चिंता नाही महाराज. मनोनी चिंता नाही आम्हा दासा, न भेव गर्भवासा जन्म घेते. न भेव शब्दावरती आपल्याला बोलायचं. हो, 11 पर्यंत नेतो. 20 मिनिटं राहिले. कशाला संधी सोडू दिली ना संधी. खरं सांगू का, ही तारीख बी महाराज जाणार होती, मोठ्याकडे जाणार होती बरं का. गोळा असा झाला महाराज, जाऊन आले बाळू महाराज तारखेसाठी, पण ते गोळा असा झाला. इंदुरीकर बाबा म्हणले तारीखच शिल्लक नाही म्हणले. सर्व लॉकडाऊनच्या तारखा म्हणले तिकडे इकडं आल्या म्हणले, त्याच्यामुळे तारीख शिल्लक नाही म्हणले. मग यांनी सर्वांनी विचार केला, असू द्या म्हणले. इंदुरीकर बाबा म्हणले की तारीख नाही म्हणले. ते जाऊन आलेत पण ती मिळाली नाही. बघू भविष्यामध्ये योगायोगाने. म्हणून ती तारीख शिल्लक राहिलेली. यांनी पुन्हा मग म्हणले ह्यांच्याकडे द्या म्हणजे लोटून. मग ती माझ्याकडे आली महाराज. विठाला जाऊन आलते पण मिळाली नाही. असो हो, न भिऊ गर्भवासा जन्म घेणे जन्म घेता. हा, आणि मग महाराज न भिऊ या शब्दावरती बोलायचं. कोण भिणार नाही? साधू संत भीत नाहीत. जन्म मरणाच्या भीतीसाठी साधू संत भिणार नाही. साधू संत अजिबात भीत नाहीत. जन्म मरण अजिबात भिणार नाहीत. आणि दुसरे महाराज मावळे एक अजिबात भिले नाही. छत्रपती शिवाजीराजांचे मावळे अजिबात भिले नाहीत महाराज. हो, एक 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 मावळा जमा केलाय. प्रत्येक एक 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 मावळा जमा केला महाराज. जमा केला छत्रपती शिवाजीराजांनी. हो, विठ्ठल एक 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 मावळा जमा करू लागले महाराज छत्रपती शिवाजीराजे. ऐका, 5 मिनिटात सांगतो. एक 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 जमा करू लागले. आणि जमा करत असताना महाराज बाजीप्रभू आले, तानाजी आले, येसाजी आले. हो, बरेच मावळे आले, शिवाकाशीद आले. आणि आल्याच्या नंतर महाराज एकच जयघोष झाला महाराज. प्रत्येक मावळा येऊ लागला, राजांकडे येऊ लागला, राजांना विनंती करू लागला. सांगा राजे काय करायचे सांगा. मुद्रा करू लागला. घ्या राजे मुद्रा, काय करायचे सांगा महाराज. आणि प्रत्येक मावळे आल्याच्या नंतर महाराज राजांनी निवेदन केलं महाराज. हो, निवेदन केलं. प्रत्येक मावळा जमा केला. 1350 मावळे झाले, 1400 मावळे झाले, 1200 मावळे झाले. असे अनेक मावळे जमा करत 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 महाराज गडावरती राहिले. आणि एकच महाराज प्रत्येकाच्या हातामध्ये बेलभंडारा दिलाय राजांनी. प्रत्येकाच्या हातामध्ये बेलभंडारा दिला. महादेव मंदिर गाठलं महाराज. महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि प्रत्येक मावळ्याने महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या हातातला बेल, आपल्या हातातला भंडार महादेवाच्या पिंडीवरती टाकला. आणि एकच जयघोष झाला. हर 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 हर. वा, असं काहीतरी पाहिजे जरा. असं तापलं का नाही? हा, असं तुमचं सुद्धा मला 16 वर्षाचे होते कधी कधी ते काय सांगू तुम्हाला. हा, त्या दिवशी चालते. हा, म्हणले तुम्ही फक्त म्हणले तुम्ही पुढं मी माग. तसं नका म्हणलं. विठाला फक्त पेटवावं लागते, गरम होते हो का. तसं महाराज गर्जना झाली महाराज. हो, गर्जना झाली. आणि मलाही असं वाटतं महाराज त्यावेळेसची गर्जना आज कामाला आली. त्यावेळेस गर्जना केली म्हणून आज तुमच्या पुढे मी आणि माझ्या पुढे तुम्ही. विठाल छत्रपती शिवाजीराजांनी एक 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 मावळा जमा केला. 1400 मावळे जमा झाले महाराज. आणि झाल्याच्या नंतर महाराज एकच गर्जना झाली. हर हर महादेव गर्जना झाली. गर्जना फायदेशीर ठरली महाराज. हो, गर्जना फायदेशीर ठरली. आणि एकच नियोजन केलं महाराज. हो, छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा गडावरती महाराज 40,000 सैन्यांनी त्यांना वेढा दिला महाराज. मला थोडासा नाद आहे छत्रपतींविषयी बोलायचं. मी त्या दिवशी बाजीप्रभू सांगितला होता मनोरवाडीमध्ये. आज सांगू दुसरं, बघू काहीतरी जमतंय का. आणि महाराज हे तरुण पोरांच्या कानावरती गेलं पाहिजे. विठाल शिवजयंती जवळ आली. हा, रक्त तापून काहीतरी करू ना मस्तपैकी. हो, शिवजयंतीचं मस्तपैकी राज्यांची मिरवणूक बघा, हे का नाही. तसं महाराज. आणि मग मात्र नियोजन ठरलं महाराज. हो, शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 3 संकट येऊन गेले महाराज. हो, अफजल खान आला. अफजल खान उभा फाळला महाराज. हो, फाळल्याच्या नंतर दुसरं संकट आलं महाराज. शाहिस्ते खान बोटं कापली महाराज. पण 3रं संकट आलं महाराज. सिद्धी जोहर आला. आणि आल्याच्या नंतर महाराज सिद्धी जोहर आला. पन्हाळगडावरती राजे 400 मावळ्यांसोबत राजे पन्हाळगडावरती आहेत. आणि खाली महाराज त्या गडाच्या पायथ्याशी 40,000 सैन्याचा वेळ आहे.
आता निसटणं शक्य नव्हतं महाराज. 40,000 सैन्यातून निसटणं शक्यच नव्हतं महाराज. जायचं कसं? 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, अरे 50 दिवस गेली, 60 दिवस गेली, 70 दिवस झाले, काहीच हालचाल नाही महाराज. जो तो बोलू लागला, महाराष्ट्रामधला जो तो बोलू लागला, प्रत्येक जण म्हणू लागला, अरे काय होणार आता? पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधारामध्ये जाणार महाराज. आता महाराष्ट्रात मध्ये राजे पकडले जाणार, आता राजे पकडतील आणि पकडल्यानंतर महाराज पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधारामध्ये जाईल. पहा महाराज काय संकट आहे महाराज. 40,000चं संकट होतं महाराज. आणि 40,000चं संकट बघा तुम्ही, गडाला पूर्ण वेढा दिलेला आहे. जो तो बोलू लागला, आता राजा पकडला जाणार, आता परत एकदा महाराष्ट्र अंधारात होणार. जो तो प्रत्येक जण बोलू लागला. निसटणं शक्यच नव्हतं. पण 1, 2, 3 असे दिवस गेले नाही महाराज. तब्बल 3.5 महिने राजे एकाच गडावरती होते. आणि 3.5 महिन्यानं पावसाळा सुरू झाला. एवढा पाऊस पडला आणि पडल्याच्या नंतर एके दिवशी राजांनी 1400 मावळे गडावरती सोबत बोलवले आणि बोलवल्याच्या नंतर सांगितलं, उद्याच्याला आपल्याला गडावर गड सोडायचा. प्रत्येक मावळा बोलवला, गड कसा सोडायचा कसा गड? अहो खाली 40,000चं फौज आहे, गड कसा सोडायचा? जाता येत नाही. राजांनी सांगितलं, मला माहित नाही, उद्या गड सोडायचा आहे. प्रत्येक जण विचार करू लागला. पण मात्र एक त्या राजांच्या सैन्यामध्ये एक वीर असा होता महाराज, हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा सेम दिसायचं महाराज. नाव शिवाकाशी, जातीनं नावी. कुठून आणले असतील महाराज हे पोरं? राजांनी जातीनं नावी होता महाराज. पण खरंच शिवाकाशी जातीनं नावी होता, पण दिसायला मात्र सेम टू सेम प्रति शिवाजी महाराज दिसायचे महाराज. हो, आनंद वाटायचा, आनंदामध्ये गडावरती मिरवायचा महाराज. महाराज जर नसले ना महाराज, बाकीचे मावळे करायचे, घ्या महाराज मुद्रा, तुलाच मुद्रा घालायची महाराज. आनंदात फिरायचं महाराज. मी राजा आहे आनंदातच फिरायचा महाराज. तिथं गडावरती आनंदात फिरायचा. अरे मला लोक चुकतेत, मलाच राजा म्हणते, आनंद वाटायचा मला. तर प्रत्येक जण घ्या राजा मुद्रा असं म्हणलं तर त्याची छाती फुगून यायची महाराज. काय मी शिवाजी महाराज, मला शिवाजी महाराज म्हणते असं त्याला आनंद वाटायचा. असा तोला मोलामध्ये महाराज गडावरती मिरवायचा राजे नसताना महाराज. एक दिवशीचा प्रसंग, ज्यावेळेस सर्व 1300 मावळे जमा केले, 1400 मावळे जमा केले आणि सांगू लागले महाराज, राजे म्हणू लागले, उद्या गड सोडायचा आहे. मला बाकी माहित नाही गड कसा सोडायचा. नियोजन ठरलं. राजांनी सांगितलं, उद्या 2 पालख्या निघतील, एका पालखीमध्ये आम्ही बसू, दुसऱ्या पालखीमध्ये दुसरा एक जण बसणार. बसायचं कोण बसणार आहे? हो, राजे सांगू लागले, शिवा गड सोडायचा आहे राजा, शिवा गड सोडायचा आहे. शिवा बोलू लागला, आडलंय कुठं राज? शिवा गड सोडायचा आहे. आडलंय कुठं राज? शिवा गड सोडायचा आहे. आडलंय कुठं राज? कळत नव्हतं ना राजाला. कसं सांगू? पालखीत तुला जायचंय आणि गेल्याच्या नंतर तुला मरण पत्करायचंय. कसं सांगू कसं? राजांना कळत नव्हतं आणि शिवाच्या लक्षात येत नव्हतं. राजे म्हणू लागले, शिवा गड सोडायचा आहे. आडलंय कुठं राज? इतकं म्हणल्याच्या नंतर शिवाच्या लक्षात आलं, राजू मला तर म्हणत नाहीत ना. हो, उभा राहिलेला शिवा खाली पायावरती पडला आणि सांगितलं, एवढी मोठी संधी देता राज मला? ही संधी मला देता राज तुम्ही? अहो 2 तास का होईना पण महाराष्ट्राचा राजा म्हणून मी जाणार, सिद्धीच्या सामिनात मी जाणार राज. एवढी मोठी संधी तुम्ही मला देताय ना राज? नक्कीच मी जाणार राज, नक्कीच जाणार. अरे लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा, जाणार मी राज, तुमच्यासाठी जाणार मी राज, जाणार. अरे शिवा तयार झाला. दुसरा दिवस उजाडा गेला. 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजीराजे बसले, दुसऱ्या पालखीमध्ये शिवाकाशीत बसवला. अरे असा बसवला, राजांनी स्वतः सजवला. अरे प्रति शिवाजी बनवला. टोप स्वतः राजांनी घातला, दाढी बनवली, अंगावरती सर्व कपडे राजांचे घातलेले, ढाल दिली, तलवार दिली. अरे प्रति शिवाजी दिसू लागला. काय महाराज प्रसंग आहे. प्रति शिवाजी दिसू लागला आणि बसवलं महाराज पालखीमध्ये बसवलं. पूर्ण गड रडतोय महाराज. 1400 मावळे रडतायत. एवढंच नाही ना महाराज, रडतायत 1400 मावळे. स्वतः या महाराष्ट्राचा लाडका राजा ढसा रडू लागला महाराज. अरे विचार करू लागले 1400 मावळे, उद्या शिवाकाशीत दिसणार नाही ना, उद्या शिवाकाशीत दिसणार नाही. 1400 मावळे रडत होते, पण शिवाकाशीत मात्र पालखीमध्ये बसल्या आनंदात. अरे मी या महाराष्ट्राचा 2 तास राजा आहे
मी जाणार राजासाठी, मी जाणार राजासाठी. अरे लाख मरतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं ध्येय ठेवून होते महाराज सैनिक. प्रत्येक सैनिक ध्येय ठेवून होते आणि निघाल्या महाराज पालख्या. एक पालखी धो पावसामध्ये जाऊ लागली महाराज. पुसुडाच्या बुरुजाकडून पालखी निघाली महाराज. पावसामुळे घळ पडलेली होती. छत्रपती शिवाजीराजे 400 मावळ्या घेऊन बाजीप्रभूंना घेऊन निघाले महाराज. राजे गेले महाराज. दुसऱ्या पालखीमध्ये शिवाकाशीत बसवला. शामिन्यामध्ये, सिद्धीच्या शामिन्यामध्ये ती पालखी जाऊ लागली. जात असताना पालखी पळवल्या गेली. कुणीतरी वाऱ्यासारखी बातमी सिद्धीच्या कानावरती पाठवली महाराज. हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा. कुणीतरी पळतय असा विचार केला. लगेच महाराज घोड्यावरती बसला. घोड्याला टाप मारली आणि निघाला महाराज 10,000चं सैन्य घेऊन पुढे गेला. गेल्याच्या नंतर महाराज पुढे जाऊ लागला. गेल्यानंतर पालखी अडवली. पालखी अडवल्याच्या नंतर पालखी शामिन्यामध्ये आणली गेली आणि पालखी शामिन्यामध्ये आणून उतरले महाराज. शामिन्यामध्ये पालखी ठेवल्या गेली पण ती पालखी सापडली शिवाकाशीदाची. पालखी सापडल्या गेली आणि शामिन्यामध्ये ज्यावेळेस शिवाकाशीत उतरल्या गेला त्यावेळेस सिद्धेश जवाहर टोचून बोलू लागला महाराज. क्या राजे भागने का इरादा था? राजे भागने का इरादा था? अरे क्यों भाग रहे थे? आप तो महाराष्ट्र के लाडके राजे हो ना. टोचून बोलू लागला महाराज. शिवाकाशीत शब्द सुद्धा बोलत नाही. अरे कदाचित मी शब्द बोलायला जावं, मी जर बोललो तर माझी भाषा ओळखेल आणि माझी जर भाषा ओळखली तर राजा पकडला जाईल. शिवाकाशीत बोलत नाही. टोचून बोलू लागला. एक शब्दही बोलत नाही. अरे 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास, 2 तास झाली. शिवाकाशीत बोलत नाही. बोलतच नाही. विचार करू लागला सिद्धी जवाहर. अरे बोलत का नाही हा राजा? बोलत कशामुळे नाही? ओळखीची 2 माणसं बोलवल्या गेली आणि ओळखीच्या 2 माणसानं सांगितलं हे राजेच नाही. ओळखीच्या 2 माणसानं सांगितलं हे राजेच नाहीत. लगेच महाराज मेनातून तलवार निघाली. 3 तलवार निघाली. अफजल खानाचा पोरगा फाजल खान ह्याची तलवार निघाली, मानेवरती टेकल्या गेली. सिद्धी जवाहरची तलवार निघाली, मानेवरती टेकल्या गेली. सिद्धी मसुदाची तलवार निघाली, मानेवरती टेकल्या गेली. विचारू लागले बताओ कौन है तुम, बताओ कौन है तुम. शिवाकाशीत बोलू लागला मैं शिवाच हाय, मैं शिवाच हाय, मैं शिवाच हाय असं बोलू लागला महाराज. मग मात्र राग आला सिद्धी जवाहरनं. मानेवरची तलवार उचलली, अंगावरती वार केला, रक्त सांडू लागलं. अरे दुसरी तलवार उचलली, अंगावरती वार झाला, रक्ताचे पाठ वाहू लागले. तिसरी तलवार उचलल्या गेली, परत वार झाला. अरे रक्त भोंबाळ झाला, सर्व लाल झाला आणि झाल्याच्या नंतर खाली पडल्या गेला आणि पडून मात्र असा प्रतिसाद मिळाला ना. पुढे सांगायला अजून इंटरेस्ट येतो. विठाला वक्त्याला फक्त प्रतिसाद लागतो महाराज. प्रतिसाद मिळाला की वक्त्याला असं भरवून येतं महाराज. आणि मोठं करणारं कोण असते? कीर्तनकाराला मोठं करणारं तुम्ही आम्हीच असतो. तुम्हीच मोठं करतात. तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला ना हा बस गड जिंकल्यासारखं, आम्ही बी गड जिंकल्यासारखे. विठाला तसं महाराज खाली पळल्या गेला. शिवाकाशीत खाली पळल्या गेला आणि पळल्याच्या नंतर महाराज शिवाकाशीत पळला आणि परत विचारू लागलं बताओ कौन हो तुम. शिवाकाशीत बोलू लागला मैं शिवाच हाय, मैं शिवाच हाय, फक्त मैं शिवा नावी हाय एवढं मात्र बोलला. अरे वाऱ्यासारखी बातमी गेली, प्राण सोडून दिला. वाऱ्यासारखी बातमी राजाच्या कानावरती गेली. राजांनी पालखी ठेवल्या गेली. पालखीतून खाली उतरले. बाजीप्रभूच्या गळ्याला मिठी मारली. अरे शोक करायला वेळच नव्हता ना राजाला. राजा महाराष्ट्राचा लाडका राजा ढसाढसा रडू लागला. कोणासाठी? अरे कुठून आणले असतील ती पोरं? अरे कोणी चुलता होता का? अरे कोणी भाऊ होता का? अरे मुलगा होता का? अरे कोण होतं? समाजाने नावी होता. अनेक समाज एकत्रित करून राजांनी महाराष्ट्राकरता आपल्याला सर्व गड किल्ले जिंकून दिले महाराज. महाराष्ट्राच्या मातीकरता राजांनी सर्व समाज एकत्रित करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं महाराज. राजे रडू लागले. महाराष्ट्राचा लाडका ढसाढसा राजा रडू लागला. पण मला एकच वाटतं की न भिऊ गर्भवास जन्म घेणे. भीत नाहीत रे. अरे नाही भिले, माहिती उद्या मरण आहे, तरी सुद्धा
हो महाराज, मरण पत्कारलं पण जाणार तर मीच जाणार. 2 तास का होईना पण राजा म्हणून मीच जाणार. उद्या मरण आहे तरी पण मी जाणार. न भिवून गर्भवास भिले नाहीत महाराज, अजिबात भिले नाहीत. हो, जर भिले असते तर कदाचित आज आपण इथं नसतो महाराज. विठ्ठल बराच वेळ झालाय, 11 वाजलेले आहेत. 11 पर्यंत टाइम गेलाय. फक्त एकच आता सांगणार तुम्हाला जाता जाता, आई वडिलाची सेवा करा. दुसरं काय सांगणार आहे महाराज? इथून घेऊन तरी काय जायचंय तुम्हाला? एवढंच घेऊन जायचंय, आई वडिलाची सेवा करायची. बाकी काय दुसरं ते काय अवघड बी नाही सेवा करायचं. हो, आपलं मस्तपैकी 3 टाइम खायला पिला द्यायचं, तशी आई वडिलाची सेवा केला. कारण कसं असतं बघा, हो, नांदायला आली होती तुमची माझी माय. ज्यावेळेस नांदायला आली होती नांदायला, त्यावेळेस ऐका ना माझं, ज्यावेळेस तुमच्या इथं नांदायला आली होती, 1 रुपया 2 रुपये 3 रुपये 5 रुपये, अरे लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून कमवत होती तुमची माझी माय. पण योगायोगाने तिला नवरा मिळाला पहा, दारू पिणारा, आणि पिणारा मिळाल्यामुळं तिचा संसार उद्ध्वस्त झाला. एकच सांगतो दादांनो, दारू पिणारा मिळाल्यामुळं, हो, प्रत्येक त्या माऊलीला विचारा, अरे काय तुझं मागणं आहे देवाकडं? गेलती ना तू आळंदीला, काय मागितलं तू ज्ञानोबरायाकडे? गेलती ना तू देवळा, गेली तू पंढरपूरला, काय मागितलं त्या देवाकडे? तिची एकच इच्छा असते दादांनो, ती एकच मागते त्या भगवंताकडे. काय मागते त्या भगवंताला? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. काय मागणार आहे ती महाराज? या आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, एवढंच मागते महाराज. आणि म्हणून आई वडिलाची सेवा करा, संस्कार चांगले लागते. पुढं तरी पेणार नाहीत, जे पेणार आहेत ते पुढं तरी पेणार नाहीत. म्हणून आई वडिलाची सेवा करा. कारण असं म्हणलं जातं बघा, हो, आई वडिलाची सेवा करताना असं म्हणलं जातं बघा, अरे बाजार में सब कुछ मिलता है, हो, सब कुछ मिलता है मगर माँ नहीं मिलती. हो, असं आई वडिलाची सेवा करा. आणि जाता जाता फक्त 2 मिनिटं तुमचे घेणार याच्यासाठी की पहा तुम्ही, हो, आपला भारत देश हा मंदिर बांधण्यामध्ये नंबर 1चा आहे बरं, मंदिर बांधण्यामध्ये. हो, आता मोठं भव्य दिव्य राम मंदिर चालू आहे का नाही? आणि म्हणून भव्य दिव्य राम मंदिर सुरू आहे. आता लोक पहिलं आम्हाला म्हणायचे, ओय महाराज, अरे काय मंदिर मंदिर मंदिर, अहो घंट्याचं ऐकल्यानं मंदिरातल्या भारताचं कर्ज भेटेल. आता घंट्यावरच अडकलंय का ह्यांचं? पण असं लोक काही म्हणतात, पहा तुम्ही आम्हाला म्हणतात, बघा ती अमेरिका, बघा ती अमेरिका, अरे एवढा देश श्रीमंत आहे, एवढे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथं, एवढे मोठे दवाखाने. पण लक्षात घ्या, या कोरोनाच्या काळामध्ये आता उघडकीस आलं की लक्षात घ्या, ज्या देशानं मंदिरं बांधले, हो, ज्या देशामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, मोठी मोठी दवाखाने आहेत, त्या देशाला मंदिर बांधणाऱ्या देशाकडे लस मागावी लागली. विठ्ठला म्हणून एवढे मोठे हॉस्पिटल बांधले, दवाखाने बांधले, पण लस मात्र ज्या देशामध्ये मंदिर बांधले जातात त्या देशाकडे मागावी लागली महाराज. हो, तसं अरे आपल्या इथं मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. हो, मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. पहा, ज्या मंदिराचं भूमिपूजन, हो, पंतप्रधानाच्या हस्ते होते, हो, ज्या मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते होते, त्या मंदिराला तुमची आमची देणगी काय? अहो, तो माणूस एकटा मंदिर बांधेल ना, पण तरी सुद्धा तुम्ही देणगी दिली का? अरे आपल्या नावाची वीट त्या मंदिराला लागावी म्हणून तुम्ही देणगी दिली. आणि खरोखर द्यायलाच पाहिजे. काय कमी होतं तिथं तरी सुद्धा तुम्ही त्यांना दिली का नाही? कशा करता? अरे आपल्या नावाची एक तरी वीट तिथं लागलीच पाहिजे. तसंच याही ठिकाणी मंदिराचंच काम चालू आहे महाराज. हो, 2 मंदिर होणार आहेत. हो, त्याच्यासाठी तुमच्या नावाची एक तरी वीट या सप्ताहाच्या माध्यमातून एक तरी वीट लागावी म्हणून प्रत्येकानं तुमच्या इच्छेनं जसं जमलं तसं एक तरी पावती घेऊन जावी. आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलेलेच आहेत. तुम्ही एक तरी पावती तुमच्या नावची घेऊन जा, एवढीच तुम्हाला विनंती. झालेली सेवा याच ठिकाणी थांबवतो. सर्व तुम्ही जण आलात, गायक असतील,